मेजवानी 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 वदनी कवळ घेता नाम घ्या मेजवानीचे खमंग मेजवानी देशस्थ कोकणस्थ ग्रामस्थ समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज चमचमीत झणझणीत कोशिंबिरी आणि चटणी जिभेला सुटलंय पाणी मेजवानी 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 खमंग मेजवानी याला जेवायला. नमस्कार प्रेक्षक हो, मी सुषमा पोद्दार खमंग मेजवानीच्या खमंग भागात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण पुन्हा आलेलो आहोत विद्युत सोसायटी नवीन पनवेल येथे आणि आपल्यासोबत आहेत शोभा नावरकर. नमस्कार शोभा. नमस्कार. कशी आहेस? खूप मस्त, मजेत. आता खूप दिवसांनी आपली भेट झाली त्यामुळे अजून छान वाटते मला. बरं, आता तू छान छान रेसिपी आम्हाला शिकवलेल्या आहेत. आज कुठली रेसिपी बघायला मिळेल? आज खास मुलांसाठी म्हणून कॅडबरी बनवणार आहे मी. अच्छा अच्छा. नाही, मुलांची तशी म्हणजे बऱ्याच जणांची अशी मागणी होती की आम्हाला ही रेसिपी दाखवावी, कारण मुलांना काय सगळ्यांना चॉकलेट खूपच आवडतं. त्याच्यामुळे चॉकलेट घरगुती पद्धतीने कसं करता येईल हे बघायला सगळ्यांनाच आवडेल. मलाही दाखवायला खूप आवडेल. चॉकलेट प्रकार मुलांना तर आवडतोच, पण मोठ्यांनाही आवडतो. आणि घरचा बनवलेला हा पदार्थ खूप छान लागतो आणि 15 दिवस सुद्धा चांगला राहतो. हा त्याला फ्रीज मध्येच ठेवायला पाहिजे असंही नाहीये, बाहेर पण राहू शकतो. बाहेरही राहतो. अच्छा, मग अगदी शिकायला लगेच तयार आहेस तू. साहित्य सुद्धा सगळं तयार आहे. बरं, साहित्य सांग नेमकं काय काय लागतं. साहित्याचं कोको पावडर, दूध पावडर, लोणी, साखर, तूप, पाणी. अच्छा, साहित्य तसं फारच कमी आहे. म्हणजे कोको पावडर घेतली आणि दूध पावडर घेतली आणि हे घरातलं लोणी. घरातलं लोणी. आपण ते बटर आणतो ते नाही चालत. हा, म्हणजे आपण जे तूप बनवतो ज्याचं ती लोणी म्हणजे साय लावून विरजवून वगैरे जे लोणी काढलं जातो ते घरातलं लोणी याच्यासाठी घेतलंय. याला संस्कारित तूप पण म्हणतात, याच्यापासून जे तूप बनवतात. हा, म्हणजे अगदी टिपिकल जी आपली जी पारंपरिक पद्धत आहे त्यानुसार काढलेलं हे लोणी. एक संस्कार त्याच्यावर होता, म्हणजे आधी मुरवणं, बरोबर, साय, दही, म्हणजे विरजण लावणं, नंतर मग ते तयार होतं, मग घुसळलं जातं, नंतर मग ते लोणी होतं. बरोबर, ते हे लोणी. अच्छा, बरं, आता कृतीला सुरुवात करूयात. त्याच्या आधी मी सांगते, हे जे दूध पावडर आणि कोको पावडर जे आहे हे मैद्याच्या गाळणीने गाळून एकत्र केलेले. मी मैद्याच्या गाळणीने पटकन गाळलं जातं आणि एकत्र होतं हे. बरं, प्रमाण असेल ना काही? प्रमाण याचं पाऊण वाटी ही दूध पावडर घेतली तर पाव वाटी कोको पावडर. अच्छा, पाऊण वाटी जर आपण दूध पावडर घेतली असेल तर पाव वाटी कोको पावडर, असं सगळं एकत्र केलं. दोघं एकत्र करून मैद्याच्या चाळणीने चाळून घेतलं. अच्छा, मैद्याच्या चाळणीने किती वेळा चाळलं ते? 2 वेळा चाळलं तर मग एकत्रितपणे चांगलं असं हे अशा प्रकारे तयार झाले. आणि हे बनवताना साधारणतः जाडबुडाचं भांड असेल त्याच्यात हा पाक बनवला तर चांगला. आपण आधी पाक बनवूया. पाक बनवताना आधी साखरेचं प्रमाण 1 वाटी हे असेल तर 1 वाटी साखर घ्यायची. अच्छा, म्हणजे ह्याचं जे एकत्रित, बरोबर, पाऊण वाटी आपण मिल्क पावडर घेतली, दुधाची पावडर, आणि पाव वाटी आपण कोको पावडर घेतली, ही एकत्रितपणे 1 वाटी होणार आहे तयार. म्हणून 1 वाटी आपण साखर घेतली. आणि जास्त गोड हवं असेल तर मग तुम्ही जास्त साखर वापरू शकता. कोणाला जास्त गोड हवं असतं. आणि पाणी खूप नाही, थोडंच टाकायचं. अच्छा, म्हणजे साखर जेवढी भिजेल एवढं इतपत आपण पाणी घ्यायचं असतं. याचा पाक बनवायचा असतो. पाक म्हणजे थोडा पक्का पाक बनवतो आपण, गोळीबंद पाक म्हणतो ना. बरोबर, चॉकलेट तयार करायचं. पण आता हिवाळ्यात थोडासा तो कमी घ्यायचा, म्हणजे 2 तारी म्हणतो तसा बनवायचा, कारण हिवाळ्यात पटकन कडक होत असतं. अच्छा अच्छा, म्हणजे ही पण काळजी घ्यायची आपण. उन्हाळ्यात कसं पटकन मऊ पडतं, हिवाळ्यात कडक होतं. म्हणून मग पाक बनवताना उन्हाळ्यात थोडा पक्का बनवायचा, हिवाळ्यात थोडा कमी पक्का बनवायचा. अच्छा अच्छा, म्हणजे गोळीबंद पाक म्हणतो ना आपण, 3 तारी 2 तारी असे पाकाचे प्रकार जे आहेत. बरं, तू रेसिपी तर छान आम्हाला शिकवलेल्या आहेत. आज तर चॉकलेट शिकवते आहेस. आणखीन काय आवडतं तुला? मला माझी आवड म्हणजे मी पेंटिंग पण करते. अच्छा, म्हणजे क्लोथ पेंटिंग, एम्बॉस पेंटिंग, ग्लास पेंटिंग हे करते. नंतर सिरॅमिक पेंटिंग
अच्छा, ते पण केलेले, हो. पॉट वगैरे केलेले, पॉट वगैरे केले, फ्लॉवर मेकिंग. जे घरात दिसली तुझी फ्रेम वगैरे लावलेली, ही अगदी frame सुरेख आहे. बनवलेली आहे. खूप सुरेख आहे. एम्बॉस पेंटिंग, फ्लॉवर मेकिंग असतात, म्हणजे 10 प्रकारचे फ्लॉवर्स बनवते मी. अच्छा, म्हणजे हे वेगळ्या कशापासून, कपड्याचे, कागदापासून की कागद, कापड, दोघं. अच्छा, वेगवेगळ्या प्रकारचे ते करते. आणि माझं म्हणजे कॉम्प्युटरचे कोर्सेस झाले. बरं. हां, त्याच्यात DTP, टॅली आणि बेसिक. अच्छा, आणि 5 वर्ष जॉब पण केला इन्स्ट्रक्टर म्हणून एका हो का? कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये. अच्छा, अच्छा, आणि छान, मला छान. त्याचा खूप छान रिस्पॉन्स मिळालाय. हां, म्हणजे हे जे कोर्स केलेत मी, एकाचा दुसऱ्याशी तसा संबंध नाही. टॅली म्हणजे कसं तुमचं अकाउंटच्या संबंधित आहे, DTP म्हणजे कसं सगळं आर्ट आहे, क्रिएटिव्हिटी आहे, आणि बेसिक आहे. अच्छा, हां, पण मी तिघं कोर्सेस एकाच वेळी शिकवू शकते. अरे वा, छान. म्हणजे 3 मग आता काय विद्यार्थी करते, असले आता तरी- घेतेस की नाही क्लासेस? सध्या मी बंद केलेला आहे. अच्छा, मध्ये गॅप घेतला मी सासूबाईंच्या आजारपणामुळे. अच्छा, अच्छा. म्हणून मी आता सध्या घरी आहे. म्हणजे सगळ्या घरगुती जबाबदाऱ्या पण छान सांभाळते, मुली पण अगदी छान शिकतात आहेत तुझ्या, आम्हाला समजलं. बरं, मुलींना आवडतात की नाही तू केलेल्या रेसिपीज? खूप आवडतात. आणि घरी बनवल्यामुळे काय झालं, हा. मुली बाहेरचं खात नाही जास्त. अरे वा, छान. म्हणजे अगदी पाणीपुरी पासून चॉकलेट सगळं काही मी बनवते घरी. अच्छा, घरी बनवते. हो, सगळं घरी बनवते. ते बाहेरचं जरी खायचं असलं तरी तू आधी घरी बनव. नाही, घरी केलेलं पराठे- चांगलं आहे ना, चांगलं मिळतं, हो. स्वस्त शिवाय तयार होतं अगदी. काय काय पदार्थ तर म्हणजे माहित पण नाही बाहेरचे असं मिळतात. तर मध्ये रसमलाई म्हणून आम्ही पदार्थ आणला. म्हणजे हा पदार्थ म्हटलं आपण कधी बाहेरून आणत नाही ना हे असले. अच्छा, त्यामुळे मुलांना माहिती देखील नाही हो, की बाहेर असा पदार्थ मिळतो, कारण आईच इतकी सुगरण आहे, छान बनवत असेल, त्यामुळे गरजच नाही त्याची भासली. पराठ्याचे सगळे प्रकार असतात, म्हणजे खाण्यापिण्याचे किंवा कॉम्प्युटरमध्ये काही आणलं तर मुलांना मी सांगू पण शकते. बरोबर, म्हणजे मुलींना किती फायदा होत असेल ना तुझा. म्हणजे खायचे पदार्थ तर छान छान मिळतात, पुन्हा कॉम्प्युटरचा अभ्यास असल्यामुळे त्याचाही त्यांना फायदा होतो. आणि ते म्हणजे त्या काय करतात हेही आपल्याला समजतं. बरोबर आहे. आता सगळं संगणकाचं युग आहे. बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला वाटतंच ना, मुलं काय करतात काहीच समजत नसतं. बरोबर. तसं माझं शिक्षण M.Com मधून वाणिज्य शाखेतून झालं, त्याच्याशी तेव्हा नव्हतं कॉम्प्युटर. बरोबर. पण मुलं करायला लागल्यापासून मग मी पण म्हटलं अरे काय आहे हे, करूया. बरोबर, आपल्याला देखील समजतं. हा, फक्त शिकण्यासाठी म्हणून केलं, पण त्यात हळूहळू एक एक वाढवत गेली. ती शिकवायलाही सुरुवात केली मी. शिकतानाच म्हणजे डिग्री पण हातात नाही मिळाली, तितके शिकवायला मला चान्स मिळाला पण लगेच. आणि त्यांना सुद्धा खूप आवडलं माझं शिकवणं वगैरे अगदी. आता हा पाक हळूहळू आपला तयार होतोय. पाक बघण्यासाठी आपण वाटीत पाणी घेऊन बघायचं, म्हणजे तो झालाय की नाही आपल्याला समजेल असा. अजून होतो आहे, अजून नाही झालेला. म्हणजे गोळी यायला पाहिजे थोडी. हा, गोळी व्हायच्या आधी आपण बंद करणार आहोत. पाक तयार होतोय तोपर्यंत घेऊया आपण एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत रहा खमंग मेजवानी. खमंग मेजवानी. ब्रेक नंतर खमंग मेजवानी मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आता आपला हा पाक तयार झालेला आहे. हे बघा, बघितलं आपण, हा थोडीशी गोळी होते तयार याची. आणि हिवाळ्यात थोडा खूप पक्का नाही करायचा आपल्याला. आणि मग आता याच्यात लोणी टाकायची आपल्याला. लोणी किती? 2 चमचे. हे अच्छा, 2 चमचे लोणी याच्यासाठी असतं, सॉफ्ट होते त्याच्याने. आणि लोणी टाकल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. का, म्हणजे याचं कारण काय आहे? हा, गॅस बंद याच्यासाठी करायचा, लोणी गरम असल्यामुळे तर लोणी वितळणार. आणि जास्तच गॅस आपण चालू ठेवला तर पक्का खूप पाक होणार, मग ती साखर परत तयार होईल. म्हणून ही काळजी घ्यायची. म्हणून ही काळजी घ्यायची. असा गोळीबंद पाक तयार झाल्यानंतर 2 चमचे लोणी घालायचं आणि गॅस बंद करून द्यायचा. गॅस बंद झाल्यानंतर मग आपण ही जे मिक्स केलेली आहे कोको पावडर आणि दूध पावडर ती आपण टाकणार आहोत. आणि ती टाकत असताना अशी चाळत पण जायची. टाकू मी? हो. लागणार आहे सर्व. हे पूर्ण व्यवस्थित चाळून घ्यायचं आपल्याला. पावडर दिसता कामा नये, चांगले मिक्स झाले पाहिजे. हा, म्हणजे पावडर जी आहे गुठळी वगैरे गुठळी पडायला नको, म्हणजे प्लेन येत अगदी.
आणि मऊ होतं अगदी. आणि जाडबुडाची असल्यामुळे ती गरम भरपूर वेळ राहते. मग किती वेळ असं परतवायचं? हे सगळं मिक्स होईपर्यंत आपण. अच्छा. हे गुठळी पडायला नको, सर्व मिक्स व्हायला पाहिजे. तोपर्यंत आपण हे थोडं दिसतंय म्हणून मग मी तोपर्यंत चाळते ते. आता आपलं हे तयार झालेलं आहे. आपण ह्या कागदाला तूप लावूया. अगदी थोडंसं तूप लावूया. हां, तूप सर्व आपल्याला ज्या आकारात पाहिजे तेवढ्या आकारात जरी लावलं तरी चालेल, किंवा पूर्ण कागदाला लावून नंतर हे आकार देता येतो आपल्याला. हे ठेवलंय आणि मग आपण हेच तयार केलेलं आहे ते त्याच्यावर टाकायचं आहे आपल्याला. आता आपल्याला हे गार होऊ द्यायला लागेल, एक 5 ते 10 मिनिटं. लवकर गार होत. हो, बरं, ही रेसिपी शिकवली कोणी तुला, मला सांग ना. ही मला रेसिपी माझ्या मैत्रिणीने शिकवली ती. अच्छा. तिने असं सहजच, मला पेंटिंग येत होतं, ती म्हणे मला पेंटिंग शिकव, मी तुला एक पदार्थ शिकवते. अरे वा, छान आयडिया आहे. म्हणजे देवाणघेवाण होते कलेची, की तुला हे येतं ते मला तू शिकव, मला जे येतं ते मी तुला शिकवते. सहजच गप्पा मारण्यातूनच ती रेसिपी म्हणजे झाली. थोडंसं मग त्यात मी थोडं मॉडिफिकेशन केलं, एवढंच. म्हणजे मग दूध पावडर किती आपल्या प्रमाणात, साखर कमी जास्त मग आपल्या चवीनुसार आवडीनुसार ते मी बनवलं. मग त्याच्यात हवं तर मग काजू पावडर पण टाकतात, पण ती एवढी चांगली नाही लागली, मग मी ती बंद केली. अच्छा, मग वरून वगैरे घालू शकतो ना आपण, काजूचे तुकडे वगैरे टाकू शकतो. बदल करायचा असेल थोडासा तर आपण ते करू शकतो. पण ही जेवढी चांगली लागते ना तेवढी ती टाकून नाही लागणार. मग काजू पावडर किंवा काजूचे तुकडे टाकून ती एवढी बरं आहे ना. हे अगदी सिंपल साधं सोपं असं आहे. म्हणजे कमीत कमी साहित्य आहे, दूध पावडर आणि कोको पावडर, बस, साखर आणि लोणी असतं घरामध्ये, त्याच्यामुळे सहज करता येण्यासारखा असा पदार्थ. आणि वेळ पण कमी लागतो याला. अगदी पटकन झालं. म्हणजे तसं फक्त थंड होणं किंवा ह्या ज्या क्रिया आहेत, पाक तयार करणं, तेवढाच काय तो वेळ पाक करण्यासाठी आणि थंड होण्यासाठी, ह्या दोनच गोष्टीसाठी वेळ लागतो. बाकी मग अगदी इझिली पटकन होणारी क्रिया आहे आणि मुलांनाही फारच आवडते. नाही, आपण आणि काही ठिकाणी मी एका ठिकाणी बघितलंय, चॉकलेट तयार करताना तो चॉकलेटचा स्लॅब तयार मिळतो आणि मग नंतर तो फक्त मेल्ट करायचा. म्हणजे डबल बॉइलिंग सिस्टीम त्याला म्हणतात. म्हणजे खाली उकळतं पाणी ठेवायचं, वरती दुसरं भांडं ठेवून त्याच्यामध्ये ते फक्त मेल्ट करायचं आणि साच्यामध्ये घालून चॉकलेट तयार करतात. पण त्याचा आनंद आपल्याला नाही घेता येत नुसतं मेल्ट करण्यात. आपण सगळं जेव्हा बनवतो ना, बरोबर, त्याचा आनंद वेगळा आहे. बरोबर, समोरचा खातो त्यालाही मिळत असतो तो, आणि त्याच्याकडे पण आपल्याला पण बरोबर. म्हणजे काहीतरी प्रक्रिया आपण केलेली आहे, ते सगळं एकत्रीकरण, दूध आणि मिल्क पावडर वगैरे, आणि नंतर मग पाक तयार करणं, ही सगळी प्रोसेस याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये म्हणजे काय नुसतं मेल्ट करायचं आणि मग ते टाकायचं. बरोबर, तू म्हणतेस ते अगदी खरं आहे. आता हे आपलं सुटायला लागलं, कागदापासून वेगळं व्हायला लागलं, तर आपलं हे झालेलं आहे. आणि मग आपण हवा तो आकार देऊ शकतो. कापून घ्या किंवा हे मोड जे असतात, मोल्ड मिळतात, हे बाजारात मिळतात, त्याप्रमाणे तुम्ही वेगवेगळे आकारही देऊ शकता. हव्या त्या आकारात तुम्ही घेऊ शकता ते. किंवा तसे प्लास्टिकचे ट्रे पण मिळतात ना. हो, त्याच्यात पण आपण सेट करू शकतो. हा, तसंही सेट करू शकतो एक एक टाकून. हे वेगवेगळ्या आकारातली मुलांना अजूनच आवडते. बरोबर. मेजवानी 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 मेजवानी. मेजवानी, खमंग मेजवानी. घरगुती चॉकलेट. साहित्य: कोको पावडर, दूध पावडर, लोणी, साखर, तूप आणि पाणी. कृती: सर्वप्रथम पूर्वतयारी म्हणून दूध पावडर व कोको पावडर एकत्रित चाळून घ्यावी. नंतर साखरेचा गोळीबंद पाक तयार करून त्यात लोणी, कोको पावडर व दूध पावडर यांचे मिश्रण घालावे.
व हे मिश्रण एकजीव होईपर्यंत परतून घ्यावे. नंतर एका प्लास्टिक पेपरवर तूप लावून त्यावर हे मिश्रण थापून त्याचे वेगवेगळे आकार पाडावेत. हे झाले आपले घरगुती चॉकलेट्स तयार. मेजवानी 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 मेजवानी. मेजवानी खमंग मेजवानी. हे सगळ्यांना आवडणारं चॉकलेट म्हणजे कॅडबरी तयार झालेली आहे. आता ती आपण तू टेस्ट कर आणि मला सांग कशी झाली. पण हे असं नरम वाटतंय ना थोडं. नरम हे अजून थोडस गार होऊ द्यायला लागतं. याला गार होण्यासाठी थोडस म्हणजे नॉर्मल वेळ द्यायला टेम्परेचर लागतो. होऊ देण्यासाठी वेळ लागतो याला. त्यामुळे थोडस गार झाल्यानंतर मग हवा तो अजून आकार देता येतो आपल्याला. मस्त झालंय. आणि लोणी घातलंय ना. हो, लोण्यामुळे त्याची चव खूप सुरेख आलेली आहे याच्यामध्ये. आणि हे मुलांना सगळ्यांना आवडतं. पण मी जेव्हा आईकडे जाते ना तेव्हा मला भाचे पहिले विचारतात, आत्या कॅडबरी आणली का? स्वागत कुठलंच नाही, आधी स्वागत याचंच. प्रश्न म्हणजे तुला पाणी देण्याच्या अगोदर ते कॅडबरी आणली का हा प्रश्न विचारणार. आणि प्रश्न विचारणारच कारण इतकं सुरेख झालंय बघ. मी पण अजून खातेच आहे. आणि तोंडात विरघळतं ते लोणी साखर याच्यामुळे पाक असतो ना, त्याच्यामुळे ते तोंडात पटकन साखरेचं प्रमाण पण अगदी मस्त झालेलं आहे. हा, म्हणजे त्या साखरेचं म्हणजे कसं बरोबर घेतलं तर गोड होत नाही. आणि कोको पावडर पण जास्त टाकली तर कडसर चव येते. म्हणजे ते पण लक्षात ठेवलं पाहिजे आपल्याला. म्हणजे कोको पावडरही जास्त होता कामा नये. म्हणून पाऊण वाटीला पाव वाटी हे प्रमाण जे काय आपण घेतलेलं होतं ते अगदी परफेक्ट झालेलं आहे. हा, त्याच्यामुळे ही जी कॅडबरी आहे आणि ही म्हणजे फ्रीजमध्येच ठेवायला पाहिजे असं नाहीये. ही गार झाल्यानंतर कडक होते आणि 15 दिवस आरामात राहते. राहील का पण ती 15 दिवस? मुलं ठेवत नाही एवढी गोष्ट वेगळी. 15 मिनिटात संपते. 15 मिनिटात संपते. त्याच्यामुळे मुलं असले तर 15 मिनिटात संपते, ती जास्त राहत नाही. हा सगळ्यांचा आवडीचा. आणि मुलंच काय, मोठी माणसे अगदी आवडीने खातात. सगळे खाणार. शोभा, तू म्हणाली होतीस की उखाणे मला छान छान येतात, अगदी मोठे मोठे उखाणे घेता येतात. मग एखादा घे ना. ठीक आहे. एक आपल्या मुंबईचं वर्णन असणार. अच्छा. मुंबईचे वेगवेगळे ठिकाणं. खंडाळा घाटात गारगार पाण्याचा झरा, तेथे नेहमी सिंहाचा पहारा. कर्जत पासून कोकण परिसरात भात लागला सारा. अच्छा. घाटकोपरला बिजलीच्या तारा, दादरला नेहमीच पोलिसांचा पहारा. गिरगाव चौपाटीवर सुटला मंजूळ वारा, राणीच्या बागेत विश्रांती करा. घड्याळात वाजले 12:30, चांभार गोदीत बोटी जमल्या 13. सुधाकररावांचं नाव घेते, मेजवानी आली घरा. अरे वा, क्या बात आहे. अतिशय सुंदर उखाणा घेतलंस. खरोखर सगळं अगदी मुंबईचं वर्णन त्याच्यामध्ये आहे. आणि आमच्या खमंग मेजवानीचं नाव सुद्धा त्याच्यामध्ये आलेलं आहे उखाण्यात. खूप छान उखाणा घेतला. पुन्हा एकदा तुझे मनापासून धन्यवाद, आभार. आणि अशाच मस्त मस्त रेसिपीज आणि नवीन मैत्रिणीला सोबत घेऊन आपण भेटूयात खमंग मेजवानीच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.